श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे. हा व्हिडिओ अजिबात टाळू नका, शेवटपर्यंत एकत्र रहा, कारण पुढे जे सांगितले जाणार आहे ते प्रत्येकाच्या आयुष्याशी संबंधित आहे. अनेकांना वाटेल की हे शब्द साधे आहेत, पण ज्यांच्या मनात दुःख आहे, ज्यांना लोकांच्या बोलण्यामुळे त्रास होतो, ज्यांना विश्वासघात सहन करावा लागला आहे, त्यांच्यासाठी हा संदेश अमृतासारखा आहे. मन शांत करून शेवटपर्यंत ऐका. कदाचित असा हा संदेश तुमच्या आयुष्यातील एखादा मोठा निर्णय बदलून टाकेल. बाळांनो, जगात प्रत्येक माणसाच्या मागे काही ना काही बोलणारे असतात. जो काहीच करत नाही त्याच्याबद्दलही लोक बोलतात, आणि जो मोठं यश मिळवतो त्याच्याबद्दल तर आणखी जास्त बोलतात. म्हणून लोक काय बोलतात याचा विचार करण्यात आयुष्य वाया घालवू नका, कारण लोकांचे बोलणे कधीच थांबत नाही. आज ते तुमच्या परिस्थितीवर हसतील, उद्या तुमच्या यशावर जळतील. म्हणून दुसऱ्यांच्या शब्दांना आपल्या मनाचे ओझे बनवू नका. स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा, तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. ज्याच्या मनात स्वामी आहेत त्याला जगाच्या बोलण्याची भीती कधीच वाटत नाही. जे तुमच्या पाठीमागे बोलतात त्यांना बोलू द्या, कारण त्यांचे स्थान कायम तुमच्या पाठीमागेच असते. समोर चालणाऱ्याची चर्चा होते, मागे राहिलेला माणूस कधीच दुसऱ्याच्या प्रगतीचा आनंद घेत नाही. तो फक्त टीका करतो. पण लक्षात ठेवा, टीकेने पर्वत हलत नाही. उलट धैर्यवान माणूस आणखी मजबूत होतो. त्यामुळे प्रत्येक टीकेकडे आशीर्वाद म्हणून पहा, कारण तीच टीका तुम्हाला अधिक सक्षम बनवते. दुनियादारी एक मोठा धडा शिकवते. प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. विश्वास ठेवणे चुकीचे नाही, पण अंधविश्वास करणे धोकादायक आहे. प्रत्येक हसणारा चेहरा आपला असतोच असे नाही. प्रत्येक गोड बोलणारा मनाने चांगला असेलच असे नाही. म्हणून माणसांची परीक्षा त्यांच्या शब्दांनी नाही तर त्यांच्या कृतींनी घ्या. वेळ सर्वांची ओळख करून देते. जो खरा असेल तो संकटातही तुमच्या पाठीशी उभा राहील, आणि जो खोटा असेल तो सुखातही तुमचा उपयोग करून निघून जाईल. स्वतःची किंमत दुसऱ्यांनी ठरवू देऊ नका. हिऱ्याची किंमत काचेला कधीच समजत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या गुणांची ओळख प्रत्येकाला होईलच असे नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. ज्ञान वाढवा, संस्कार वाढवा, मेहनत वाढवा, संयम वाढवा. तुमची खरी किंमत तुमच्या चारित्र्यात आहे, तुमच्या कर्मात आहे आणि तुमच्या श्रद्धेत आहे. ज्याच्याकडे हे 3 गुण आहेत त्याला जगातील कोणतीही शक्ती कमी करू शकत नाही. बाळांनो, येथे पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची विनंती करतो. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जी गोष्ट सांगणार आहे ती प्रत्येक स्वामी भक्ताने मनात कोरून ठेवावी अशी आहे. अनेक वेळा आपण एखादा संदेश अर्धवट सोडतो आणि नंतर म्हणतो की आयुष्यात मार्ग मिळाला नाही. म्हणून आज हा संदेश पूर्ण ऐका. प्रत्येक शब्द मनात साठवा. आता नीट ऐका. हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी तुमच्यापर्यंत आलेला नाही. आज हा संदेश साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणूनच तुमच्या समोर आला आहे, अशी श्रद्धा मनात ठेवा. कदाचित हजारो व्हिडिओंपैकी आज हाच व्हिडिओ तुमच्या समोर आला, यामागेही काहीतरी दैवी कारण असू शकते. म्हणून त्याकडे साधा योगायोग म्हणून पाहू नका. पुढे सांगितले जाणारे विचार तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतात. त्यामुळे एकाग्रतेने शेवटपर्यंत ऐका. लक्षात ठेवा, यश हे कधीच एका दिवसात मिळत नाही. त्यासाठी अपमान सहन करावा लागतो, नकार ऐकावे लागतात, एकटेपणा सहन करावा लागतो, आणि अनेक वेळा स्वतःच्या अश्रूंनाही स्वतःच पुसावे लागते. पण जो या सगळ्यातही स्वामींचा हात सोडत नाही, त्याच्या आयुष्यात योग्य वेळ आल्यावर चमत्कार घडतो. स्वामींची कृपा शांत असते, पण ती अचूक असते. ती उशिरा दिसते, पण चुकीच्या वेळी कधीच येत नाही. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या. लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या मतांपेक्षा स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवा. कोणीतरी कमी लेखले म्हणून स्वतःला कमी समजू नका. तुमचे मूल्य स्वामींना माहीत आहे. तुमच्या मनातील वेदना त्यांना माहीत आहेत. तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू त्यांना दिसतो. योग्य वेळ येताच तेच तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जातील की आज टीका करणारे लोक उद्या तुमचे कौतुक करतील. जग बदलण्यापूर्वी स्वतःला बदला. मनातील राग सोडा, मत्सर सोडा, निराशा सोडा, पण मेहनत कधीच सोडू नका. श्रद्धा कधीच सोडू नका. स्वामींचे नामस्मरण कधीच सोडू नका, कारण ज्या घरात श्रद्धा असते त्या घरात आशा कधीच संपत नाही. आणि ज्या मनात स्वामींचे नाव असते त्या मनाला पराभव कायमचा स्पर्श करू शकत नाही. बाळांनो,
आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तर तो आपल्या मनात लपलेला असतो. भीती, शंका, न्यूनगंड आणि दुसऱ्यांच्या मतांचा अतिविचार हीच माणसाची खरी बंधने आहेत. अनेक जण म्हणतात, लोक काय म्हणतील? पण मी तुम्हाला सांगतो, लोकांचे काम बोलणे आहे आणि तुमचे काम कर्म करणे आहे. जेव्हा तुम्ही लोकांच्या शब्दांना महत्त्व देता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याचा अपमान करता. कारण ज्याने तुम्हाला या पृथ्वीवर पाठवले आहे, त्याने तुम्हाला कोणाच्या भीतीने जगण्यासाठी नाही, तर धैर्याने कर्म करण्यासाठी पाठवले आहे. म्हणून मनातील भीतीला आजच निरोप द्या. प्रत्येक सकाळी स्वतःला सांगा, मी स्वामींचा भक्त आहे. माझ्या पाठीशी स्वामींचे आशीर्वाद आहेत. मग मला कोणाची भीती कशाची? तुमच्या आयुष्यात काही लोक असे येतील जे तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात अडथळे आणतील. तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला भित्रे म्हणतील. तुम्ही उत्तर दिले तर उद्धट म्हणतील. तुम्ही यशस्वी झालात तर नशीबवान म्हणतील. आणि अपयशी झालात तर हसतील. म्हणून जगाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न कधीच करू नका. कारण संपूर्ण जगाला खुश करणारा माणूस आजपर्यंत जन्मालाच आलेला नाही. पण ज्याने आपल्या अंतःकरणाला आणि परमेश्वराला संतुष्ट केले, त्याचे जीवन धन्य झाले. लक्षात ठेवा, प्रत्येक संघर्षामागे एक मोठा आशीर्वाद दडलेला असतो. सोन्याची किंमत वाढण्यासाठी ते अग्नीत तापते. हिरा चमकण्यासाठी त्याच्यावर असंख्य घाव पडतात. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तुम्हाला मोडण्यासाठी आलेल्या नसतात, तर अधिक मजबूत करण्यासाठी आलेल्या असतात. त्यामुळे संकट आले की घाबरू नका. मनात स्वामींचे नाव घ्या आणि ठामपणे पुढे चालत राहा. प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होते, तसेच प्रत्येक दुःखानंतर सुखाचा दिवस नक्की उगवतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे वाईट करून कोणीही मोठा झालेला नाही. दुसऱ्याला खाली खेचून स्वतः उंच जाता येत नाही. खरे मोठेपण दुसऱ्याला आधार देण्यात आहे. तुमच्या शब्दांनी एखाद्याला धीर मिळाला, तुमच्या कृतीमुळे एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आले, तर समजा तुमची भक्ती खऱ्या अर्थाने सफल झाली. देवाला मोठमोठे नैवेद्य नको असतात, त्याला शुद्ध मन, चांगले कर्म आणि दयाळू हृदय प्रिय असते. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे. कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अजूनही पुढे अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे. अनेक भक्तांच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे पुढील भागात मिळतील. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. श्रद्धेने आणि एकाग्रतेने शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. तुमच्या मनात कधी असा विचार येतो का की मी इतकी पूजा करतो, इतके नामस्मरण करतो, तरी माझ्या आयुष्यात संकटे का येतात? याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. परीक्षा नेहमी त्याच विद्यार्थ्याची घेतली जाते ज्याच्यात पुढे जाण्याची क्षमता असते. ज्या भक्तावर स्वामींची विशेष कृपा असते, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग त्याला अधिक परिपक्व करण्यासाठी येतो. त्यामुळे संकट म्हणजे स्वामींनी सोडून दिले असे कधीच समजू नका. अनेक वेळा ते तुमचा हातभट धरूनच तुम्हाला कठीण मार्गातून पुढे नेत असतात. श्रद्धा म्हणजे फक्त देवळात जाऊन नमस्कार करणे नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात आशा जिवंत ठेवणे. श्रद्धा म्हणजे प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद. श्रद्धा म्हणजे आज नाही तर उद्या स्वामी माझ्यासाठी योग्य तेच करतील, हा अढळ विश्वास. ज्याच्या मनात असा विश्वास असतो, त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. आजपासून स्वतःशी एक वचन घ्या. दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करणार नाही. दुसऱ्यांच्या अपयशावर हसणार नाही. कोणाच्याही पाठीमागे वाईट बोलणार नाही. कारण जे आपण दुसऱ्यांसाठी पेरतो, तेच एक दिवस आपल्या आयुष्यात उगवते. प्रेम पेरा, आदर पेरा, विश्वास पेरा, चांगुलपणा पेरा. वेळ आल्यावर त्याचे फळ 100 पट मिळेल. आणि शेवटी एवढेच सांगतो, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. कदाचित आज तुम्ही थकलेले असाल, निराश असाल, एकटे असाल. पण लक्षात ठेवा, रात्रीचा सर्वात गडद अंधार हा सूर्योदयाच्या अगदी आधी असतो. त्यामुळे हार मानू नका. स्वामींचे नाम घ्या, मन स्थिर ठेवा, कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुमच्या आयुष्यात असा बदल घडेल की आज तुम्हाला कमी लेखणारे लोकही तुमच्या यशाचे उदाहरण देतील. त्या दिवसासाठी स्वतःला तयार ठेवा, कारण स्वामींची कृपा जेव्हा बरसते, तेव्हा आयुष्याचा प्रत्येक अध्याय नव्याने उजळून निघतो. आणखी एक गोष्ट मनात कोरून ठेवा. आयुष्यात जेव्हा कोणी तुमचा अपमान करतो, तुमच्यावर खोटे आरोप करतो किंवा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतो, तेव्हा लगेच रागाने उत्तर देण्याची घाई करू नका. प्रत्येक गोष्टीला वेळ उत्तर देत असते. सत्याला कधीच स्वतःचा आवाज वाढवावा लागत नाही. सूर्याला स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही.
तो उगवला की संपूर्ण जगाला प्रकाश दिसतो. त्याचप्रमाणे तुमचे चांगले कर्म, तुमचा स्वभाव आणि तुमची प्रामाणिकता एक दिवस स्वतःच तुमची ओळख बनतील. म्हणून संयम कधीही सोडू नका. अनेक भक्त मला विचारतात, स्वामी, आम्ही मेहनत करतो, प्रार्थना करतो, तरी आमचे नशीब का बदलत नाही? बाळांनो, बी पेरल्याबरोबर झाडाला फळे लागत नाहीत. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, पाणी द्यावे लागते, काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळणारच आहे. परमेश्वराच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. म्हणून अधीर होऊ नका. तुमच्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठीच घडत आहे. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा तुमच्याकडे प्रेमाची विनंती आहे. जर तुम्ही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे जो संदेश येणार आहे तो अनेकांच्या मनातील संभ्रम दूर करणारा आहे. हा योगायोग नाही की तुम्ही आज हा व्हिडिओ पाहत आहात. श्रद्धेने ऐका. कदाचित आज साक्षात स्वामी समर्थ महाराजांनीच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे, जेणेकरून तुमच्या जीवनात आशेचा नवीन दिवा प्रज्वलित होईल. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. एखादा लवकर यशस्वी होतो, एखाद्याला उशिरा यश मिळते. पण उशिरा मिळालेले यश अनेकदा जास्त टिकते. म्हणून दुसऱ्यांकडे पाहून निराश होऊ नका. तुमच्या वाटेवर श्रद्धेने चालत राहा. तुमचा मार्ग स्वामींनी आधीच ठरवला आहे. तुम्हाला फक्त विश्वासाने चालत राहायचे आहे. मनात कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. द्वेष माणसाला आतून जाळतो. क्षमा मात्र मनाला हलके करते. ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांच्यासाठीही चांगलेच मागा. कारण तुमचे कर्म तुमचे भविष्य घडवते, दुसऱ्यांचे नाही. तुमच्या अंतःकरणात जितकी शुद्धता असेल तितकी स्वामींची कृपा अधिक सहज अनुभवता येईल. आजपासून एक सवय लावा. प्रत्येक सकाळी डोळे उघडल्यावर सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करा. स्वतःला सांगा, आजचा दिवस मी प्रामाणिकपणे जगणार, कोणाचे वाईट करणार नाही, कोणाच्या बोलण्याने खचणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामींवरील विश्वास सोडणार नाही. हा एक संकल्प तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. लक्षात ठेवा, जग तुमच्या यशाचा टाळ्या वाजवेल, पण त्या यशामागील अश्रू, संघर्ष आणि एकटेपणा फक्त स्वामींनाच माहीत असतो. म्हणून लोकांकडून कौतुकाची अपेक्षा करू नका. स्वामींच्या कृपेची अपेक्षा ठेवा. कारण लोकांचे कौतुक क्षणिक असते, पण स्वामींचा आशीर्वाद आयुष्यभर सोबत राहतो. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, पण श्रद्धा बदलू देऊ नका. ज्या दिवशी तुमची श्रद्धा अढळ होईल त्या दिवशी तुमची भीती संपेल. ज्या क्षणी भीती संपेल त्या क्षणी तुमच्या यशाचा मार्ग खुला होईल. म्हणून धैर्य ठेवा, संयम ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार एक दिवस प्रकाशात बदलेल. आणि त्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा समजेल की प्रत्येक संघर्षामागे स्वामींचा अदृश्य हात होता. बाळांनो, एक सत्य नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा परमेश्वर एखाद्या भक्ताच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्याचा संकल्प करतो तेव्हा त्या भक्ताला आधी अनेक कठीण प्रसंगातून जावे लागते. कारण मोठी इमारत उभी करायची असेल तर पाया खोल घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी या तुमच्या विनाशासाठी नाहीत, तर तुमच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया तयार करण्यासाठी आहेत. त्यामुळे संकटांना शाप समजू नका, ती स्वामींची शिकवण समजा. आज तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील, पण उद्या हेच डोळे आनंदाने भरून येतील. आज तुमच्याकडे कोणी विचारपूस करत नसेल, पण उद्या तुमच्या यशाची चर्चा करणारे तेच लोक तुमच्या समोर उभे राहतील. म्हणून कोणाच्या दुर्लक्षामुळे स्वतःला कमी समजू नका. लक्षात ठेवा, फुलाला सुगंध देण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. तसेच तुमच्यातील गुणांना चमकण्यासाठी दुसऱ्यांच्या कौतुकाची गरज नाही. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण पुढे सांगितली जाणारी गोष्ट अनेकांच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकते. अनेक वेळा स्वामी आपल्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संदेश पोहोचवत असतात. आज तुमच्या मोबाईलवर आलेला हा संदेशही तसाच एक कृपाप्रसाद असू शकतो. म्हणून तो अर्धवट सोडू नका. श्रद्धेने आणि शांत मनाने शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. ते तुमचा विश्वास तोडतात, तुमचा अपमान करतात, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. पण त्यांच्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होऊ देऊ नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या मनाला देणे ही सर्वात मोठी चूक असते. क्षमा करा, पण अनुभव विसरू नका.
प्रेम करा पण विवेक सोडू नका, मदत करा पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. लक्षात ठेवा, स्वामींना तुमच्या पैशांपेक्षा तुमचा विश्वास प्रिय आहे. मोठे दान करणारा माणूस मोठा असतोच असे नाही, पण संकटातही स्वामींचे नाव न सोडणारा भक्त मात्र निश्चितच मोठा असतो. म्हणून परिस्थिती काहीही असो, रोज काही क्षण स्वामींच्या नामस्मरणासाठी काढा. त्या काही क्षणांची शक्ती तुमच्या संपूर्ण दिवसाला नवीन ऊर्जा देईल. आजपासून एक गोष्ट ठरवा, कोणाच्या पाठीमागे वाईट बोलणार नाही. कारण जो दुसऱ्याची निंदा करतो तो नकळत स्वतःचे पुण्य कमी करत असतो. दुसऱ्यांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. जो स्वतःला बदलतो त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते, आणि जो फक्त जग बदलण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी निराशच होतो. कधी कधी तुम्हाला असे वाटेल की माझ्यासोबतच असे का घडते, पण हा प्रश्न विचारण्याऐवजी स्वतःला विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत. हा एक विचार तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल. कारण प्रत्येक अनुभवामध्ये एक शिकवण दडलेली असते. ती शिकवण समजली की दुःखही आशीर्वाद वाटू लागते. लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील प्रत्येक बंद दरवाजामागे स्वामींनी तुमच्यासाठी आणखी चांगला दरवाजा उघडण्याची तयारी केलेली असते. म्हणून एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून निराश होऊ नका. अनेक वेळा आपण जे मागतो ते आपल्यासाठी योग्य नसते, पण स्वामी जे देतात ते आपल्या कल्याणासाठीच असते. म्हणून विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. आणि शेवटी एवढेच सांगतो, लोकांचे बोलणे थांबणार नाही, जगाचे रंग बदलणार नाहीत, परिस्थिती नेहमीच आपल्या मनासारखी राहणार नाही. पण तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा आणि तुमचे चांगले कर्म जर कायम राहिले तर तुमच्या जीवनात असा दिवस नक्की येईल की तुम्ही स्वतःच म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक कठीण प्रसंगाबद्दल तुमचे आभार. कारण त्याच संकटांनी मला आज इतके मजबूत बनवले. बाळांनो, एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध हे तलवारीने किंवा शक्तीने जिंकले जात नाही, तर ते मनाने जिंकले जाते. ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जगातील कोणतीही व्यक्ती पराभूत करू शकत नाही. कारण मन खचले की शरीरात ताकद असूनही माणूस हरतो, पण मनात श्रद्धा जागी असेल, स्वामींचे नाम असेल आणि कर्मावर विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. अनेक जण आयुष्यभर दुसऱ्यांचे जीवन पाहण्यात वेळ घालवतात. कोणाकडे किती पैसा आहे, कोणाकडे किती मान आहे, कोणाचे नशीब चांगले आहे याचाच विचार करत राहतात, पण स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला वेळ देत नाहीत. बाळांनो, दुसऱ्यांच्या सुखाच्या हेवा केल्याने तुमच्या आयुष्यात सुख येत नाही, पण दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानायला शिकलात तर तुमच्या मनातील दुःख नक्कीच कमी होईल. परमेश्वराला मत्सर करणारा भक्त प्रिय नसतो, त्याला प्रेम करणारा, समाधान मानणारा आणि चांगले कर्म करणारा भक्त प्रिय असतो. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अजून पुढे अत्यंत महत्त्वाचा संदेश सांगायचा आहे. अनेक वेळा आपण एखादा संदेश अर्धवट सोडतो आणि नंतर म्हणतो की योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. पण आज तसे करू नका. श्रद्धेने शेवटपर्यंत ऐका. माझा विश्वास आहे की हा संदेश तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल. आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचे रहस्य सांगतो. स्वामींची कृपा मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे तुमच्या आयुष्यात बदल घडवत असते. अनेक वेळा तुम्हाला वाटते की काहीच बदलत नाही, पण नकळत तुमचे विचार बदलतात, तुमची सवय बदलते, तुमचा स्वभाव बदलतो आणि एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून जाते. म्हणून चमत्कार नेहमी डोळ्यांना दिसतोच असे नाही. अनेक चमत्कार मनात घडत असतात. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांचा न्याय करण्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नका. न्याय देण्याचे काम स्वामींवर सोडा. तुमचे काम फक्त चांगले कर्म करत राहणे आहे. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे जर तुम्हीही चुकीचा मार्ग निवडला तर तुमच्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला. म्हणून शांत राहा, संयमी राहा आणि योग्य वेळेवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल तुम्ही अपयशी झाला असाल, काल तुमच्याकडून चूक झाली असेल, काल कोणी तुमचा अपमान केला असेल, तरी आजचा दिवस नवीन आहे. नवीन विचारांनी, नवीन विश्वासाने आणि स्वामींच्या नावाने सुरुवात करा. कालचा भार आजच्या मनावर ठेवू नका, कारण जे मन भूतकाळात अडकते ते भविष्य घडवू शकत नाही. बाळांनो, तुमचे घर मोठे आहे की लहान, तुमच्याकडे पैसा जास्त आहे की कमी, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या घरात समाधान आहे का, त्या घरात प्रेम आहे का, त्या घरात स्वामींचे नामस्मरण आहे का.
ज्या घरात एकमेकांबद्दल आदर असतो, ज्या घरात रागापेक्षा प्रेम मोठे असते, ज्या घरात स्वामींचे स्मरण होते, त्या घरात लक्ष्मीही आनंदाने वास करते. आज एक संकल्प करा, कोणाच्याही यशामुळे खचायचे नाही, कोणाच्या अपयशावर हसायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही. रोज स्वतःला कालपेक्षा थोडे चांगले बनवायचे. कारण जो माणूस रोज स्वतःमध्ये सुधारणा करतो, त्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही. आणि शेवटी एवढेच सांगतो, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा स्वामी तुमच्याकडे कसे पाहतात हे अधिक महत्त्वाचे आहे. जगाची नजर बदलत राहते, पण स्वामींची कृपादृष्टी कधी बदलत नाही. म्हणून धैर्याने जगा, प्रामाणिकपणे कर्म करा, श्रद्धेने नामस्मरण करा आणि विश्वास ठेवा, योग्य वेळ आली की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रूचे रूपांतर आनंदात होईल. आज जे अशक्य वाटत आहे, ते उद्या स्वामींच्या कृपेने सहज शक्य होईल. बाळांनो, आयुष्याचा प्रवास हा सरळ रेषेसारखा नसतो. कधी चढ असतो, कधी उतार असतो, कधी आनंदाचे क्षण येतात, तर कधी दुःखाचे वादळ येते. पण जो प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवतो, त्याच्या जीवनातील प्रत्येक वादळ शेवटी शांत होते. म्हणून परिस्थिती बदलण्याची घाई करू नका, स्वतःला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. कारण मजबूत मन असलेला भक्त कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकतो. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात फक्त अडचणीच अडचणी आहेत, मेहनत करूनही यश मिळत नाही, चांगले वागूनही अपमान सहन करावा लागतो, सर्वांना मदत करूनही कोणी साथ देत नाही. पण बाळांनो, हीच वेळ तुमच्या श्रद्धेची खरी परीक्षा आहे. सुखात स्वामींचे नाव घेणे सोपे असते, पण दुःखातही त्यांच्या चरणांवर विश्वास ठेवणारा भक्तच खरा भक्त असतो. म्हणून संकट पाहून श्रद्धा सोडू नका. संकट आले की स्वामींचे नाव आणखी जास्त घ्या. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देईल. हा संदेश जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल, तर समजा साक्षात स्वामी समर्थ महाराजांनीच योग्य वेळी तुम्हाला हा संदेश ऐकवण्याची कृपा केली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. पुढचा प्रत्येक शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही तुमच्याकडून तुमच्या क्षमतेपेक्षा मोठे ओझे उचलायला लावत नाही. ज्या संकटाला तुम्ही सामोरे जात आहात, त्यातून बाहेर पडण्याची शक्तीही स्वामींनी तुमच्यामध्ये आधीच ठेवलेली आहे. फक्त तुम्ही ती ओळखली पाहिजे. अनेक वेळा माणूस स्वतःला कमकुवत समजतो, पण त्याच्या आत किती सामर्थ्य आहे हे त्यालाच माहीत नसते. संकटे आली की ते सामर्थ्य जागे होते. जगात काही लोक तुमच्याशी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी जोडलेले असतात. त्यांचा हेतू पूर्ण झाला की ते दूर निघून जातात. अशा लोकांमुळे मन दुःखी करू नका. कारण जे नाते स्वार्थावर उभे असते, ते फार काळ टिकत नाही. पण जे नाते श्रद्धेवर, विश्वासावर आणि प्रेमावर उभे असते, ते काळही तोडू शकत नाही. म्हणून नात्यांची संख्या वाढवू नका, नात्यांची गुणवत्ता वाढवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा स्वामींनी दिलेली एक नवीन संधी आहे. काल जे राहून गेले, ते आज पूर्ण करा. काल जी चूक झाली, ती पुन्हा होऊ देऊ नका. काल ज्यामुळे मन दुःखी झाले, त्यातून शिकून पुढे चला. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य नक्की बदलता येते. आणि भविष्य बदलण्याची सुरुवात आजच्या योग्य निर्णयाने होते. लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात कोण मोठा आणि कोण लहान असा भेद नाही. ते फक्त मन पाहतात. मन शुद्ध असेल, हेतू चांगला असेल आणि कर्म प्रामाणिक असेल, तर स्वामींची कृपा तुमच्यावर निश्चित होते. त्यामुळे बाह्य देखावा करण्यापेक्षा अंतःकरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. मनात प्रेम, दया, क्षमा आणि सत्य असेल तर तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला अर्थ प्राप्त होईल. बाळांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही आजचा संघर्ष आठवून हसाल. कारण त्या दिवशी तुम्हाला समजेल की ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, त्याच गोष्टींनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला, त्यांच्यामुळेच तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा मिळाली. आणि ज्या संकटांमुळे तुम्ही खचलात, त्याच संकटांनी तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ आणले. म्हणून आजपासून एकच मंत्र मनात ठेवा, लोक बोलतील, परिस्थिती बदलत राहील, अडचणी येतील, पण माझा स्वामींवरील विश्वास कधीही कमी होणार नाही. मी माझे कर्म करत राहीन, माझे मन स्वच्छ ठेवीन, कोणाचे वाईट करणार नाही आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जगेन. कारण ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात, त्याचा पराभव तात्पुरता असू शकतो, कायमचा कधीच नसतो.
बाळांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी प्रत्येकाने आयुष्यभर लक्षात ठेवावी. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक संकटात कारणे शोधतात, आणि दुसरे ते जे प्रत्येक संकटात मार्ग शोधतात. कारणे शोधणारा माणूस आयुष्यभर तक्रारी करत राहतो, पण मार्ग शोधणारा माणूस एक दिवस इतिहास घडवतो. म्हणून परिस्थितीला दोष देणे थांबवा, नशिबाला दोष देणे थांबवा, लोकांना दोष देणे थांबवा. स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या कृपेवर अढळ श्रद्धा ठेवा. अनेक भक्त म्हणतात, स्वामी, आम्ही खूप थकलो आहोत, आता पुढे चालण्याची शक्ती उरलेली नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ज्या क्षणी तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे, त्याच क्षणी स्वामी तुमच्यासाठी नवीन दार उघडण्याची तयारी करत असतात. म्हणून शेवटचा क्षण येईपर्यंत आशा सोडू नका. अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात आनंदाचा दिवस येण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, जर तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा सतत प्रज्वलित असेल. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा प्रेमाने विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला एक असा संदेश सांगणार आहे जो कदाचित आजच तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल. अनेक वेळा आपण म्हणतो, हा व्हिडिओ नंतर पाहू, पण कदाचित हा नंतर कधीच येत नाही. म्हणून आजच पूर्ण ऐका, श्रद्धेने ऐका, कारण हा संदेश केवळ शब्द नाहीत, तर स्वामींच्या कृपेची आठवण आहेत. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती कायमची नसते. काही जण तुम्हाला साथ देण्यासाठी येतात, काही जण शिकवण देण्यासाठी येतात आणि काही जण तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात. म्हणून कोणी दूर गेले म्हणून रडत बसू नका. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांना जाऊ द्या, कारण जे तुमच्या नशिबात आहेत त्यांना कोण दूर करू शकत नाही. आणि जे तुमच्या नशिबात नाहीत त्यांना कितीही धरून ठेवले तरी ते थांबत नाहीत. बाळांनो, स्वामींचा खरा भक्त तोच असतो जो दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानतो, दुसऱ्याचे यश पाहून प्रेरणा घेतो, मत्सर नाही. दुसऱ्याच्या दुःखात आधार देतो, टीका नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याचे अश्रू पुसणाऱ्या हातावर स्वामींची कृपा सर्वात आधी होते. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा मदतीचा हात पुढे करा. चांगुलपणात कधीच तोटा नसतो. आजपासून एक नवीन नियम बनवा. सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याआधी 2 मिनिटे स्वामींचे स्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चुका आठवा आणि मनापासून त्यांची क्षमा मागा. रोज थोडा वेळ स्वतःसाठी आणि स्वामींच्या नामस्मरणासाठी ठेवा. पाहता पाहता तुमच्या मनातील अस्वस्थता कमी होईल, विचार सकारात्मक होतील आणि जीवनात शांततेचा अनुभव येईल. बाळांनो, एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या काळी मला वाटत होते की मी एकटा आहे, पण प्रत्यक्षात प्रत्येक पावलावर स्वामी माझ्यासोबत होते. संकटात तुम्हाला उभे करणारे, अपमानानंतर पुन्हा हसवणारे, निराशेच्या अंधारात आशेचा दिवा लावणारे आणि अशक्य वाटणाऱ्या मार्गावर हात धरून चालवणारे स्वामीच असतात. म्हणून विश्वास कधीही सोडू नका. आणि शेवटी एवढेच सांगतो, लोकांच्या बोलण्यामुळे तुमचा मार्ग बदलू देऊ नका. तुमचे ध्येय स्वच्छ ठेवा, मन निर्मळ ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा आणि प्रत्येक श्वासात स्वामींचे नाम ठेवा. कारण ज्याच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि सत्कर्म असते, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. योग्य वेळ आली की तुमच्या आयुष्यात असा परिवर्तनाचा क्षण येईल की तुम्हालाही आश्चर्य वाटेल, हे सर्व स्वामींच्या कृपेनेच घडले. बाळांनो, या संसारात प्रत्येक माणूस काहीतरी शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला मान सन्मान हवा असतो, कोणाला सुख हवे असते, तर कोणाला मनःशांती हवी असते. पण लक्षात ठेवा, बाहेर शोधत बसलात तर सर्व काही मिळेल, फक्त समाधान मिळणार नाही. समाधान तेव्हाच मिळते जेव्हा मन स्वामींच्या चरणाशी जोडले जाते. ज्याच्या मनात समाधान असते तो गरीब असूनही श्रीमंत असतो, आणि ज्याच्या मनात लोभ असतो तो श्रीमंत असूनही गरीबच असतो. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही शेवटचे मनापासून कधी हसलात? शेवटचे कधी कोणाला निस्वार्थपणे मदत केली? शेवटचे कधी स्वतःच्या चुकांची कबुली दिली? बाळांनो, या प्रश्नांची उत्तरेच तुमच्या जीवनाची दिशा ठरवतात. माणूस मोठा त्याच्या पैशाने होत नाही, तर त्याच्या स्वभावाने आणि संस्कारांनी होतो. म्हणून नेहमी नम्र राहा. झाडाला जितकी जास्त फळे लागतात तितके ते खाली झुकते. तसेच ज्याच्याकडे खरे ज्ञान असते तो कधीही अहंकार करत नाही. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, जर तुम्ही आतापर्यंत हा संदेश ऐकत आला असाल तर कृपया शेवटपर्यंत आमच्यासोबत नक्की राहा.
कारण पुढील काही क्षणांत सांगितले जाणारे विचार तुमच्या मनात नवीन विश्वास निर्माण करतील. अनेक भक्त नंतर सांगतात की व्हिडिओचा शेवटचा भाग ऐकल्यानंतर माझा विचारच बदलला. म्हणून हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, श्रद्धेने पूर्ण ऐका. बाळांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते. जर तुम्हाला कोणी फसवले असेल तर त्या प्रसंगाने तुम्हाला विवेक शिकवला. जर कोणी साथ सोडली असेल तर त्या प्रसंगाने तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. जर अपयश आले असेल तर त्याने तुम्हाला पुन्हा अधिक तयारीने प्रयत्न करायला शिकवले. म्हणून आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही प्रसंगाचा द्वेष करू नका. प्रत्येक प्रसंग हा स्वामींचा एक मौन धडा असतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही कोणाचेही वाईट करू नका. कारण दुसऱ्यासाठी खोदलेला खड्डा अनेकदा स्वतःच्याच वाट्याला येतो, पण दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना मात्र अनेक पटींनी परत तुमच्याकडे येते. म्हणून शक्य असेल तेथे आशीर्वाद द्या, चांगले शब्द बोला आणि लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण बना. तुमच्या एका चांगल्या शब्दामुळे एखाद्याचे तुटलेले मन पुन्हा उभे राहू शकते. बाळांनो, तुमच्या घरात रोज काही क्षण स्वामींचे नामस्मरण करा. घरात प्रेमाने बोला. राग आला तरी शब्दांवर नियंत्रण ठेवा. कारण जखम तलवारीची भरून निघते, पण शब्दांची जखम अनेकदा आयुष्यभर भरून येत नाही. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. तुमचे शब्दच तुमचे संस्कार दाखवतात. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात जे काही येते ते कायमचे राहत नाही. दुःख कायम राहत नाही, आनंदही कायम राहत नाही. म्हणून सुखात अहंकार करू नका आणि दुःखात निराश होऊ नका. दोन्ही काळ तात्पुरते आहेत, पण स्वामींची कृपा आणि त्यांचे संरक्षण कायमचे आहे. जो भक्त हे समजतो तो प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाच्या बोलण्यामुळे खचणार नाही. मी कोणाच्या यशामुळे जळणार नाही. मी कोणाच्या अपमानामुळे माझा स्वभाव बदलणार नाही. मी माझे कर्म करत राहीन, माझी श्रद्धा जपत राहीन आणि प्रत्येक दिवस स्वामींच्या नावाने सुरू करीन. कारण शेवटी जगाला तुमचे शब्द नाही तर तुमचे कर्मच लक्षात राहणार आहे. आणि बाळांनो, शेवटचा एक अमूल्य संदेश मनात साठवून ठेवा. जेव्हा जेव्हा आयुष्यात एकटेपणा जाणवेल तेव्हा डोळे मिटून स्वामींचे नाम घ्या. मनापासून त्यांच्याशी बोला. कारण जगातील प्रत्येक माणूस तुमची साथ सोडू शकतो, पण स्वामी समर्थ आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. योग्य वेळ येताच ते अशा प्रकारे कृपा करतात की कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज घडू लागतात. त्यामुळे धैर्य सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि स्वामींच्या चरणांवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. बाळांनो, या जगात माणूस अनेक गोष्टी गमावतो. पैसा गमावतो, नाती गमावतो, संधी गमावतो, पण या सगळ्यांपेक्षा मोठी हानी कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःवरील विश्वास गमावणे. ज्या दिवशी माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो त्या दिवशी त्याच्या हातात सर्व काही असूनही तो रिकामा होतो. म्हणून कितीही कठीण प्रसंग आला तरी स्वतःवरचा आणि स्वामींवरील विश्वास कधीही डळमळू देऊ नका. कारण विश्वास हा प्रत्येक विजयाचा पाया असतो. लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या जीवनात चमत्कार घडवण्याआधी तुमचे मन बदलतात. कारण मन बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की नशीबही बदलू लागते. म्हणून फक्त परिस्थिती बदलावी अशी प्रार्थना करू नका. स्वामी, मला योग्य विचार द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, संकटात धैर्य द्या आणि यशात नम्रता द्या अशी प्रार्थना करा. अशी प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही अजूनही हा संदेश मनापासून ऐकत असाल तर तुमच्यासाठी पुन्हा एक प्रेमाची विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांच्या आयुष्यात बदल घडवणारी ठरली आहे. कदाचित आज हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे ही देखील स्वामींचीच योजना असेल. त्यामुळे एकाग्रतेने ऐका आणि प्रत्येक शब्द मनात साठवा. बाळांनो, जगात काही लोक तुमच्या चेहऱ्यावर हसतात आणि पाठीमागे तुमची निंदा करतात. अशा लोकांबद्दल मनात राग ठेवू नका. कारण त्यांच्या शब्दांनी तुमचे भविष्य ठरत नाही. तुमचे भविष्य तुमच्या कर्माने ठरते. लोकांचे बोलणे वाऱ्यासारखे असते, आज इथे उद्या तिथे, पण स्वामींचा आशीर्वाद पर्वतासारखा अढळ असतो. म्हणून लोकांच्या आवाजापेक्षा स्वामींच्या कृपेवर लक्ष केंद्रित करा. कधी कधी तुम्हाला वाटेल की मी इतके चांगले वागतो तरी माझ्यासोबतच वाईट का घडते. बाळांनो, नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती खडकांना धडकावे लागते, किती वळणे घ्यावी लागतात हे तुम्ही पाहिले आहे का. पण ती थांबत नाही, कारण तिला तिचे ध्येय माहीत असते.
त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले तरी थांबू नका. तुमचे ध्येय लक्षात ठेवा आणि स्वामींचे नाव घेत पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, तुमच्या घरात पैसा कमी असला तरी चालेल, पण प्रेम कमी असू देऊ नका. वस्तू कमी असल्या तरी समाधान कमी असू देऊ नका. आणि अडचणी जास्त असल्या तरी श्रद्धा कमी असू देऊ नका. कारण ज्या घरात श्रद्धा, प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर असतो, त्या घरात स्वामींचा आशीर्वाद आपोआप नांदत असतो. बाळांनो, प्रत्येक दिवस स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाचे मन जिंकले का? कोणाला मदत केली का? कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले का? जर या प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर समजा तुमचा दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. कारण माणूस त्याच्या संपत्तीने नाही तर त्याच्या सत्कर्मांनी श्रीमंत बनतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ कधीच एका जागी थांबत नाही. आज तुमचा कठीण काळ आहे, उद्या तो नक्की बदलेल. पण त्या बदलाची वाट पाहताना मनात निराशा साठवू नका. प्रत्येक सूर्योदय हा नवीन आशेचा संदेश घेऊन येतो. प्रत्येक नवीन दिवस स्वामींनी दिलेली एक नवीन संधी असते. त्यामुळे कालच्या अपयशाला आजच्या प्रयत्नांच्या आड येऊ देऊ नका. आणि शेवटी एवढेच सांगतो, तुमच्या आयुष्यात कितीही लोक आले आणि गेले, कितीही प्रसंग आले आणि गेले, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी समर्थ हे तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत आणि प्रत्येक अश्रूमध्ये तुमच्या सोबत आहेत. तुम्ही एकटे नाही, त्यांच्या कृपेचा हात तुमच्या डोक्यावर आहे. त्यामुळे धैर्य ठेवा, संयम ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करा आणि मनापासून नामस्मरण करा. योग्य वेळ आली की तुमच्या जीवनात असे परिवर्तन होईल की तुम्ही स्वतःही म्हणाल, स्वामी, तुमच्या कृपेनेच हे सर्व शक्य झाले. बाळांनो, आज मी तुम्हाला आणखी एक अमूल्य सत्य सांगतो. आयुष्यात प्रत्येकाला दोन वाटा दिसतात. एक वाट सोपी असते, पण ती माणसाला चुकीच्या दिशेने घेऊन जाते. दुसरी वाट कठीण असते, पण ती माणसाला यश, समाधान आणि परमेश्वराच्या कृपेकडे घेऊन जाते. म्हणून नेहमी योग्य मार्गाची निवड करा. सुरुवातीला त्या मार्गावर काटे असतील, अडचणी असतील, अपमानही सहन करावा लागेल. पण लक्षात ठेवा, फुलांचा सुगंध मिळवण्यासाठी काट्यांतूनच जावे लागते. अनेक वेळा तुम्ही मनात विचार करता, स्वामी, माझी प्रार्थना तुम्ही ऐकता का? बाळांनो, तुमच्या ओठांवर येण्यापूर्वीच तुमची प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचलेली असते. तुमच्या डोळ्यांत अश्रू येण्यापूर्वीच त्यांना तुमच्या वेदना कळतात. पण ते प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण करत नाहीत. कारण आई आपल्या लहान मुलाला प्रत्येक गोष्ट मागितली म्हणून लगेच देत नाही. ती योग्य वेळ पाहते. त्याचप्रमाणे स्वामीही तुमच्यासाठी योग्य वेळ आणि योग्य मार्ग निवडतात. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, येथे पुन्हा एकदा प्रेमाने विनंती करतो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे जो विचार सांगणार आहे तो अनेकांच्या जीवनातील अंधार दूर करणारा ठरू शकतो. अनेक भक्तांनी अनुभवले आहे की शेवटपर्यंत ऐकलेला एकच संदेश त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल घडवून गेला. त्यामुळे हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका. श्रद्धेने शेवटपर्यंत सोबत राहा. बाळांनो, कधीही कोणाच्या यशाचा राग करू नका. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळते. आज दुसरा पुढे गेला म्हणून तुमचा मार्ग बंद झाला असे नाही. आकाशात हजारो तारे असतात, पण प्रत्येकाचा प्रकाश वेगळा असतो. तसेच प्रत्येक माणसाचे नशीब, वेळ आणि प्रवास वेगळा असतो. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे म्हणजे स्वतःच्या गुणांचा अपमान करणे होय. एक गोष्ट मनात ठेवा, आयुष्यात सर्वात मोठे दान म्हणजे क्षमा आणि सर्वात मोठी संपत्ती म्हणजे समाधान. ज्याच्याकडे समाधान आहे त्याला कमी असतानाही आनंद मिळतो. पण ज्याच्या मनात लोभ आहे त्याला सर्व काही असूनही रिकामेपणा जाणवतो. म्हणून नेहमी परमेश्वराने दिलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ रहा. कृतज्ञ मनावर स्वामींची कृपा अधिक वेगाने बरसते. बाळांनो, जगात प्रत्येक जण तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल असे नाही. काही लोक तुमच्या अपयशाची वाट पाहतील. काही जण तुमच्या प्रत्येक चुकांवर हसतील. पण त्यामुळे तुमचा वेग कमी करू नका. गरुड जेव्हा आकाशात उंच भरारी घेतो तेव्हा कावळे त्याच्या मागे उडतात. पण गरुड कधीच खाली उतरून त्यांना उत्तर देत नाही. तो आणखी उंच उडतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात टीका करणाऱ्यांना उत्तर शब्दांनी देऊ नका, तुमच्या यशाने द्या. लक्षात ठेवा, प्रत्येक सकाळ ही स्वामींची नवीन भेट असते. डोळे उघडले म्हणजे अजूनही तुमच्यासाठी काहीतरी चांगले बाकी आहे असा संदेश असतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात तक्रारींनी नाही तर कृतज्ञतेने करा. स्वामी, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. मला योग्य विचार,
योग्य कर्म आणि योग्य मार्ग द्या, एवढी प्रार्थना रोज करा. या एका प्रार्थनेत तुमच्या जीवनाला बदलण्याची ताकद आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, कोणत्याही परिस्थितीत तुमचा स्वाभिमान विकू नका. नम्र राहा, पण कमकुवत बनू नका. प्रेम करा, पण स्वतःचा अपमान सहन करत राहू नका. दुसऱ्यांचा आदर करा, पण स्वतःचा सन्मानही जपा. कारण स्वामींचा भक्त कधीही अहंकारी नसतो, पण तो स्वाभिमानी नक्कीच असतो. आणि शेवटी बाळांनो, एकच विश्वास मनात ठेवा, आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तो कायमचा नाही. आज ज्या अश्रूंनी डोळे भरले आहेत ते उद्या आनंदाश्रूंमध्ये बदलतील. आज जे स्वप्न दूर वाटत आहे ते उद्या सत्यात उतरेल. फक्त हार मानू नका, श्रद्धा सोडू नका आणि स्वामींचे नामस्मरण थांबवू नका. कारण ज्याच्या जीवनात स्वामींचा हात असतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार शेवटी प्रकाशात बदलतो. बाळांनो, आज या प्रवचनाचा पुढील भाग अत्यंत मन लावून ऐका. कारण अनेक वेळा आयुष्य बदलणारी गोष्ट मोठी नसते, तर एखादा छोटासा विचार असतो. एक योग्य विचार माणसाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. म्हणून मन शांत ठेवा आणि स्वामींचे स्मरण करत हा संदेश मनात उतरू द्या. तुमच्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, वादळ कायम राहत नाही. ते येते, थैमान घालते आणि निघून जाते. पण वादळानंतर उभे राहणारे झाड अधिक मजबूत झालेले असते. तसेच संकटे तुमचे नुकसान करण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक खंबीर बनवण्यासाठी येतात. म्हणून प्रत्येक संकटाकडे स्वामींची परीक्षा म्हणून पहा, शिक्षा म्हणून नाही. अनेक जण म्हणतात, स्वामी, माझे नशीबच खराब आहे. पण बाळांनो, नशीब हे बसून राहणाऱ्यांसाठी बदलत नाही. जे उठून प्रयत्न करतात, जे अपयशानंतर पुन्हा उभे राहतात, जे रडूनही हार मानत नाहीत, त्यांच्यासाठीच नशीब नवीन मार्ग तयार करते. स्वामींची कृपा मेहनती भक्तावर अधिक असते. म्हणून प्रार्थना करा, पण त्यासोबत प्रयत्नही करा. नामस्मरण करा, पण कर्म सोडू नका. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजून काही अमूल्य गोष्टी पुढे सांगायच्या आहेत. अनेक भक्तांना शेवटच्या काही मिनिटात त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. त्यामुळे हा संदेश अर्धवट सोडू नका. कदाचित साक्षात स्वामी समर्थ महाराजांनीच तुम्हाला या क्षणी हा संदेश ऐकण्यासाठी येथे आणले असेल. श्रद्धेने शेवटपर्यंत सोबत राहा. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांच्यासाठी रडण्यात वेळ घालवू नका. स्वामी जेव्हा एखादा दरवाजा बंद करतात तेव्हा त्यामागे अनेक नवीन दारे उघडण्याची तयारी सुरू असते. पण आपण सतत बंद झालेल्या दरवाजाकडेच पाहत राहतो, म्हणून उघडलेले दरवाजे दिसत नाहीत. भूतकाळ सोडा, नवीन सुरुवात करण्याचे धैर्य ठेवा. मनात नेहमी चांगले विचार ठेवा. कारण विचारांपासूनच कर्म जन्माला येते आणि कर्मापासूनच भविष्य घडते. जर मनात सतत भीती, शंका आणि नकारात्मकता भरली असेल तर आयुष्यातील चांगल्या संधीही दिसत नाहीत. पण ज्या मनात विश्वास असतो त्या मनाला प्रत्येक अडचणीत संधी दिसते. म्हणून रोज स्वतःला सकारात्मक शब्द बोला. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. बाळांनो, दुसऱ्याला माफ करणे म्हणजे त्याची चूक योग्य ठरवणे नव्हे, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. मनात राग ठेवून तुम्ही दुसऱ्याला शिक्षा करत नाही, तर स्वतःलाच त्रास देत असता. म्हणून ज्यांनी तुम्हाला दुःख दिले त्यांच्याकडून धडा घ्या, पण त्यांच्याबद्दलचा द्वेष सोडून द्या. क्षमा करणारे मन स्वामींना अधिक प्रिय असते. आज एक संकल्प करा, मी माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करीन. कोणाचे वाईट करणार नाही, कोणाचा मत्सर करणार नाही, कोणाच्या अपयशावर आनंद मानणार नाही. माझे कर्म प्रामाणिक ठेवीन आणि प्रत्येक संकटात स्वामींचे नाव घेत पुढे चालत राहीन. हा संकल्प जर मनापासून केला तर तुमच्या आयुष्यातील बदल तुम्हालाच जाणवू लागतील. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक तुमच्या संघर्षाकडे पाहत नाहीत, ते फक्त तुमचे यश पाहतात. म्हणून संघर्षाची भीती बाळगू नका. आजची मेहनतच उद्याच्या यशाचा पाया असते. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा तुमच्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक अश्रूचे मोल तुम्हाला समजेल. आणि तुम्ही म्हणाल, जर ते कठीण दिवस आले नसते तर आजचा आनंदही मिळाला नसता. बाळांनो, तुमचा स्वामी कधीच झोपलेला नाही. तुम्ही शांतपणे रडत असतानाही तो तुमचे अश्रू पाहत असतो. तुम्ही निराश होऊन बसलेले असतानाही तो तुमच्यासाठी नवीन मार्ग तयार करत असतो. फक्त त्याच्या वेळेवर विश्वास ठेवा. कारण स्वामी जे देतात ते योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि तुमच्या कल्याणासाठीच देतात.
म्हणून आजपासून एकच गोष्ट मनात ठेवा, लोक बोलत राहतील, परिस्थिती बदलत राहील, वेळ फिरत राहील, पण माझी श्रद्धा, माझे सत्कर्म आणि माझे स्वामींवरील प्रेम कधीही कमी होणार नाही. कारण ज्याच्या हृदयात स्वामी समर्थांचे स्थान असते, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार शेवटी कृपेच्या प्रकाशात विलीन होतो. बाळांनो, आता या प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण जात आहोत. पण शेवटचा भाग हा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणून पुन्हा एकदा प्रेमाने विनंती करतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अजून काही असे विचार सांगायचे आहेत, जे कदाचित तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलतील. अनेक भक्त सांगतात की प्रवचनाच्या शेवटच्या काही मिनिटात त्यांना त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्यामुळे हा संदेश अर्धवट सोडू नका. बाळांनो, लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्हाला जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण कृतज्ञता हेच सुखाचे सर्वात मोठे रहस्य आहे. ज्याच्याकडे कमी असूनही तो स्वामी तुमचे आभार म्हणतो, त्याच्यावर कृपा अधिक होते. पण ज्याच्याकडे सर्व काही असूनही तो सतत तक्रार करतो, त्याच्या मनाला कधीच समाधान मिळत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात आभाराने करा आणि प्रत्येक दिवसाचा शेवट नामस्मरणाने करा. अनेक वेळा माणूस स्वतःच्या चुकांमुळे दुःखी होत नाही, तर त्या चुका मान्य न केल्यामुळे दुःखी होतो. चूक झाली तर ती स्वीकारा, त्यातून शिका, पुन्हा ती चूक होणार नाही याची काळजी घ्या. जो स्वतःला सुधारतो, त्याला जग सुधारण्याची गरज भासत नाही, कारण त्याच्या वागण्यातूनच जगाला प्रेरणा मिळते. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात कोणाचाही द्वेष घेऊन झोपू नका, राग घेऊन झोपू नका, कारण उद्याचा दिवस आपल्याला मिळेल याची खात्री कोणालाच नाही. म्हणून प्रत्येक दिवस प्रेमाने जगा, क्षमा करा आणि मन हलके ठेवा. ज्या मनात द्वेष नसतो, त्या मनात स्वामींची कृपा सहज उतरते. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर एक छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर काही क्षण डोळे मिटून स्वामी समर्थांचे स्मरण करा. मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. श्रद्धेने प्रार्थना करा. आणि जर या प्रवचनातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल, तर हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंतही पोहोचवा. कदाचित तुमच्यामुळे एखाद्या निराश मनाला पुन्हा जगण्याची उमेद मिळेल. बाळांनो, जगात प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. दुःखाचीही मर्यादा असते, अश्रूंचीही मर्यादा असते आणि संघर्षाचीही मर्यादा असते. पण स्वामींच्या कृपेची मर्यादा नसते. ती कृपा जेव्हा बरसते, तेव्हा एका क्षणात वर्षानुवर्षांचे दुःख हलके वाटू लागते. म्हणून संकट मोठे आहे म्हणून घाबरू नका. स्वामींची कृपा त्याहूनही मोठी आहे, हा विश्वास मनात ठेवा. आज मी तुम्हाला शेवटचा एक संकल्प देतो. उद्यापासून नाही, तर आतापासून स्वतःमध्ये 3 गोष्टी आणा: शुद्ध विचार, प्रामाणिक कर्म आणि अढळ श्रद्धा. या 3 गोष्टी ज्या व्यक्तीच्या जीवनात येतात, त्याला यश, समाधान आणि मनःशांती शोधावी लागत नाही, ती स्वतःहून त्याच्याकडे येतात. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही. आजचे पान कठीण असले तरी पुढचे पान सुंदर असू शकते. म्हणून पुस्तक अर्धवट बंद करू नका. प्रयत्न सुरू ठेवा, प्रार्थना सुरू ठेवा, स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवा. कारण स्वामी समर्थ कधीच त्यांच्या भक्ताला अर्ध्या वाटेवर सोडत नाहीत. योग्य वेळ आली की ते स्वतः हात धरून पुढच्या प्रकाशमय वाटेवर घेऊन जातात. आणि शेवटी, माझ्या सर्व स्वामी भक्तांना एकच सांगतो: लोक तुमच्यावर विश्वास ठेवोत किंवा न ठेवोत, परिस्थिती तुमच्या बाजूने असो किंवा नसो, जग तुमची साथ देवो अथवा न देवो, पण तुम्ही स्वतःवर आणि श्री स्वामी समर्थांवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते, तिथे कृपा असते. जिथे कृपा असते, तिथे अशक्यही शक्य होते. आणि जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो, तिथे शेवटी विजय हा भक्ताचाच होतो. बाळांनो, आजच्या काळात माणूस सर्वात जास्त जर कोणत्या गोष्टीने थकला असेल, तर ती म्हणजे दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नाने. प्रत्येकाला खुश ठेवण्याच्या नादात तो स्वतःचे मन दुःखी करून घेतो. पण लक्षात ठेवा, संपूर्ण जगाला समाधानी ठेवण्याची ताकद कोणत्याही माणसात नाही. म्हणून प्रत्येकाला उत्तर देण्यात तुमची ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे उत्तर तुमचे जीवन असू द्या. तुमचे उत्तर तुमचे चारित्र्य असू द्या. तुमचे उत्तर तुमची प्रामाणिक मेहनत असू द्या. कारण शब्दांचा प्रभाव काही काळासाठी असतो, पण चांगल्या कर्माचा प्रभाव अनेक वर्षे लोकांच्या मनात जिवंत राहतो. अनेक वेळा तुम्ही एखादे चांगले काम करता, पण त्याचे कौतुक होत नाही. उलट तुमच्या छोट्याशा चुकीची मोठी चर्चा होते. त्यामुळे मनाला वेदना होतात. पण बाळांनो, सूर्य रोज उगवतो, तो कधीही टाळ्यांची अपेक्षा करत नाही.
नदी सतत वाहते, ती कोणाच्या कौतुकासाठी वाहत नाही. वृक्ष फळे देतो, सावली देतो, पण त्याला प्रसिद्धीची इच्छा नसते. निसर्ग आपल्याला शिकवतो की आपले कर्तव्य करत राहायचे, फळाची चिंता करायची नाही. जेव्हा तुमचे मन या सत्याला स्वीकारेल, तेव्हा तुम्हाला कोणाच्या कौतुकाची गरज उरणार नाही. स्वामी भक्तांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे जो संदेश सांगणार आहे तो प्रत्येक घरासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आणि प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत विनाकारण आलेला नाही. अनेक वेळा साक्षात स्वामी समर्थ आपल्या भक्तांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी असे माध्यम निवडतात. म्हणून श्रद्धेने ऐका. पुढचा प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य तुमच्या मनात आहे. जर मनाने तुम्ही स्वतःला हरवले तर जग जिंकूनही तुम्ही हरलेलेच असता. पण जर मनाने तुम्ही स्वतःला जिंकले तर जगाने तुम्हाला हरवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. म्हणून रोज काही क्षण स्वतःसाठी काढा. स्वतःच्या मनाशी संवाद साधा. स्वतःला विचारा, मी आज कालपेक्षा थोडा चांगला माणूस झालो का? हा प्रश्नच तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देईल. आज जगात लोक पैसा कमावण्यासाठी रात्रंदिवस धावत आहेत, पण मनःशांती हरवत आहेत. मोठे घर मिळत आहे, पण घरातील प्रेम हरवत आहे. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण संकटाच्या वेळी आधार देणारा एक माणूसही सापडत नाही. म्हणून संपत्ती कमवा, पण त्यासोबत संस्कारही कमवा. यश मिळवा, पण नम्रता गमावू नका. पैसा मिळवा, पण मनातील माणुसकी कधीही विकू नका. कारण पैसा आयुष्य जगायला मदत करतो, पण माणुसकी आयुष्य सुंदर बनवते. बाळांनो, तुमच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा तुम्हाला वाटते की आता काहीच उरले नाही. सर्व मार्ग बंद झाले आहेत. पण हेच ते क्षण असतात जेव्हा स्वामी शांतपणे तुमच्या जीवनात नवीन सुरुवात घडवत असतात. तुम्हाला फक्त ते दिसत नसते, कारण आपण बंद झालेल्या दाराकडे पाहण्यात इतके व्यस्त असतो की स्वामींनी उघडलेला नवीन मार्ग आपल्या नजरेतच येत नाही. म्हणून जे निघून गेले त्यासाठी रडू नका. जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या जीवनात आलेली प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवून जाते. काही लोक प्रेम शिकवतात, काही विश्वास शिकवतात, तर काही विश्वासघातातून सावध राहायला शिकवतात. त्यामुळे कोणाबद्दलही मनात कटुता ठेवू नका. प्रत्येक अनुभव हा स्वामींच्या विद्यापीठातील एक धडा आहे. जो हा धडा समजतो तो आयुष्यात पुन्हा तीच चूक करत नाही. बाळांनो, संकटे आली की अनेक जण स्वामींना विचारतात, हे माझ्याच वाट्याला का? पण आज हा प्रश्न बदलून पहा. स्वतःला विचारा, या प्रसंगातून स्वामी मला काय शिकवत आहेत? हा एक विचार तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कारण प्रत्येक वेदनेत एक शिकवण असते आणि प्रत्येक शिकवणीत एक नवीन भविष्य दडलेले असते. म्हणून आजपासून जग बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. तुमचे विचार शुद्ध करा. तुमची भाषा गोड करा. तुमचे कर्म प्रामाणिक करा. तुमचे मन स्वामींच्या चरणाशी जोडा. बाकी सर्व गोष्टी योग्य वेळी आपोआप घडतील. कारण ज्या भक्ताच्या जीवनात श्रद्धा, संयम, कृतज्ञता आणि सत्कर्म एकत्र येतात, त्या भक्ताच्या आयुष्यात स्वामी समर्थांची कृपा अविरत वाहत राहते. बाळांनो, एक गोष्ट अत्यंत शांतपणे आणि मनापासून समजून घ्या. जगात प्रत्येक माणूस तुमच्या संघर्षाचा साक्षीदार नसतो. लोकांना तुमच्या चेहऱ्यावरचे हसू दिसते, पण त्या हास्यामागे दडलेले अश्रू दिसत नाहीत. लोकांना तुमचे यश दिसते, पण त्या यशासाठी केलेला त्याग दिसत नाही. लोकांना तुमच्या घरातील आनंद दिसतो, पण त्या आनंदासाठी केलेल्या प्रार्थना, जागवलेल्या रात्री आणि सहन केलेल्या वेदना दिसत नाहीत. म्हणून जगाने तुम्हाला समजून घ्यावे ही अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला पूर्णपणे समजून घेणारे जर कोणी असतील तर ते साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत. बाळांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणी तुमचा विश्वास तोडतो तेव्हा दुःख होणे स्वाभाविक आहे. पण त्या दुःखामुळे स्वतःला तोडून टाकू नका. कारण एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण जग वाईट होत नाही. प्रत्येक नात्यावर शंका घेऊ नका, पण प्रत्येक नात्यात विवेक जरूर ठेवा. विश्वास ठेवा, पण डोळे उघडे ठेवून ठेवा. प्रेम करा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. कारण स्वामींचा भक्त प्रेमळ असतो, पण तो स्वतःचा अपमान कधीही स्वीकारत नाही. स्वामी भक्तांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रेमाची विनंती करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढे मी जो संदेश सांगणार आहे
तो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा ठरू शकतो. जर आज हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर आला असेल तर त्यामागेही स्वामींची काहीतरी इच्छा असू शकते. अनेक वेळा आपण योगायोग समजतो, पण भक्तासाठी प्रत्येक चांगला संदेश हा कृपेचा संकेत असतो. म्हणून शेवटपर्यंत श्रद्धेने सोबत राहा. बाळांनो, लक्षात ठेवा, तुमचे दुःख कायमचे नाही आणि तुमचा आनंदही कायमचा नाही. या संसारात सर्व काही बदलत असते, पण एक गोष्ट कधीही बदलत नाही, ती म्हणजे स्वामींची कृपा. परिस्थिती बदलते, माणसे बदलतात, वेळ बदलते, पण स्वामींचे प्रेम त्यांच्या भक्तावर कधीही कमी होत नाही. म्हणून परिस्थितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात जे लोक आज तुमची थट्टा करत आहेत ते उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवसाची वाट पाहताना मनात सूड ठेवू नका, कारण सूड घेणारा माणूस स्वतःच्या मनाची शांतता गमावतो. तुमचे यशच तुमचे उत्तर असू द्या, तुमची प्रगतीच तुमचा बदला असू द्या. जेव्हा तुम्ही शांतपणे पुढे जात राहता तेव्हा काळच तुमच्या बाजूने साक्ष देतो. बाळांनो, कधीही स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक माणसामध्ये स्वामींनी काही ना काही विशेष गुण दिलेले आहेत. फक्त अनेकांना स्वतःच्या गुणांवर विश्वास नसतो. एखाद्या छोट्याशा दिव्याने संपूर्ण अंधार दूर होतो, तसेच तुमच्यातील एक चांगला गुण तुमचे संपूर्ण आयुष्य उजळवू शकतो. त्यामुळे दुसऱ्यांचे गुण पाहून निराश होऊ नका. तुमच्यातील सामर्थ्य ओळखा आणि त्यावर मेहनत करा. आजपासून एक गोष्ट ठरवा, दिवसातून किमान एकदा तरी कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणायचे. एखाद्याला धीर द्यायचा, एखाद्याला चांगला शब्द बोलायचा, कारण तुम्ही दिलेला एक प्रेमाचा शब्द एखाद्याच्या तुटलेल्या मनाला जगण्याची नवी उमेद देऊ शकतो. आणि ज्या भक्ताच्या हातून दुसऱ्याचे भले होते त्याच्यावर स्वामींची कृपा अधिकाधिक वाढत जाते. लक्षात ठेवा, स्वामी तुम्हाला कधीच अशा वाटेवर नेत नाहीत जिथे ते स्वतः तुमच्यासोबत नसतात. तुम्ही संकटातून जात असाल तर समजा स्वामी तुमच्या हाताला धरून चालत आहेत. तुम्ही दुःखात असाल तर समजा ते तुमच्या अश्रूंना साक्षी आहेत. आणि तुम्ही आनंदात असाल तर तो आनंदही त्यांच्या कृपेचाच प्रसाद आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांचे स्मरण सोडू नका. बाळांनो, शेवटी एवढेच सांगतो, जग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुमचे मन स्वच्छ ठेवा. दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःचे गुण वाढवा. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वामींच्या शिकवणीकडे लक्ष द्या. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात या एका विश्वासाने करा, आज माझ्यासोबत श्री स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण माझ्यापेक्षा मोठी नाही. बाळांनो, आता या प्रवचनाचा पुढील भाग अत्यंत लक्षपूर्वक ऐका, कारण अनेक वेळा माणूस बाहेरच्या अंधाराला घाबरतो, पण त्याच्या मनात निर्माण झालेल्या अंधाराकडे दुर्लक्ष करतो. मनात नकारात्मक विचारांची गर्दी झाली की माणूस स्वतःचा शत्रू बनतो. म्हणून सर्वप्रथम तुमच्या मनाचे रक्षण करा. जसे घराचे दार बंद करून आपण चोराला आत येऊ देत नाही, तसेच मनाचे दारही नकारात्मक विचारांसाठी बंद करा. प्रत्येक अफवा, प्रत्येक टीका, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक वाईट शब्द मनात साठवू नका. जे मनात साठवता तेच पुढे तुमचे जीवन बनते. आज मी तुम्हाला एक साधा पण अत्यंत मोठा नियम सांगतो. आयुष्यात 3 गोष्टी कोणासमोरही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका: तुमचे प्रेम, तुमची प्रामाणिकता आणि तुमची किंमत. कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना पुराव्याची गरज नसते, आणि ज्यांना विश्वासच नाही त्यांना कितीही पुरावे दिले तरी ते स्वीकारणार नाहीत. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका, स्वतःला घडवण्यात वेळ घाला. एक दिवस तुमचे व्यक्तिमत्वच तुमची ओळख बनून जाईल. स्वामी भक्तांनो, पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जो संदेश सांगणार आहे तो कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संदेश ठरेल. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की प्रवचनाचा शेवटचा भाग ऐकल्यानंतर त्यांच्या विचारांमध्ये आणि जीवनात मोठा बदल झाला. त्यामुळे आज हा संदेश अर्धवट सोडू नका, पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत सोबत राहा. बाळांनो, तुम्ही कधी नदीकडे पाहिले आहे का? तिच्या मार्गात किती मोठमोठे दगड येतात, किती अडथळे येतात, पण नदी कधी थांबत नाही. ती प्रत्येक अडथळ्याभोवती स्वतःचा नवीन मार्ग तयार करते, म्हणूनच ती शेवटी समुद्राला मिळते. तुमचे जीवनही तसेच असले पाहिजे. अडचण आली म्हणून थांबू नका, मार्ग बंद झाला म्हणून रडू नका. नवीन मार्ग शोधा, कारण स्वामी समर्थ भक्ताला कधीच निराशेच्या अंधारात कायमचे ठेवत नाहीत. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रू व्यर्थ जात नाही. प्रत्येक वेदना स्वामींच्या चरणापर्यंत पोहोचते.
प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, फक्त उत्तर देण्याची वेळ वेगळी असते. अनेक वेळा तुम्हाला वाटते की स्वामी शांत आहेत, पण त्यांची शांतता म्हणजे दुर्लक्ष नव्हे, ती योग्य वेळेची तयारी असते. जसे शेतकरी बी पेरल्यानंतर रोज ते उकरून पाहत नाही की अंकुर आला का, तसेच श्रद्धाही संयमाने जपावी लागते. योग्य वेळ आली की बीज स्वतः अंकुरते. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातही कृपेचा अंकुर योग्य वेळी उमलेल. बाळांनो, शेवटी एवढेच सांगतो, तुमच्या जीवनात जे काही घडत आहे, ते तुम्हाला घडवण्यासाठी घडत आहे. प्रत्येक अश्रू तुमची श्रद्धा वाढवत आहे. प्रत्येक संघर्ष तुम्हाला मजबूत करत आहे. प्रत्येक अपमान तुम्हाला नम्रता शिकवत आहे. आणि प्रत्येक अडचण तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ आणत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शाप समजू नका. त्यामागे स्वामींची एखादी मोठी योजना दडलेली आहे, असा विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी मन अर्पण करा. चिंता त्यांच्यावर सोडा. कर्म करत राहा. संयम बाळगा. आणि एक दिवस तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या, त्या स्वामींच्या कृपेने सहज शक्य झाल्या. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.